कुठल्या शाळेत होतीस तू? आधी नवीन मराठी, मग अहिल्यादेवी. अहिल्यादेवीमध्ये होतीस. बरं. आणि मराठी माध्यमाची शाळा आहे? माझ्या घरनं कधीच इंग्लिश मीडियममध्ये घातलं पाहिजे असं म्हणजे मला आठवत नाही असं कधी आईबाबा बोललेले. बरं. पण म्हणजे शाळेत असताना पण असं काही वाटलं नाही की आपण मराठी मीडियममध्ये होत आणि आपल्याला इंग्लिश येत नाही आहे वगैरे वगैरे. आणि नंतर पण असा काही तोटा नाही झाला? नाही, वाटलं नंतर वाटलं. काय वाटलं सांग ना. सो 11वी 12वीमध्ये मी एसपीत होते. तिथेही सगळे मित्रमैत्रिणी मराठीच बोलणारे होते. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही MITला गेलो, सो त्याच्या इंटरव्ह्यू प्रोसेसपासनं जे इंग्लिश सुरू झालं तेव्हा खूप भीती वाटली. सगळेच आजूबाजूला इंग्लिश बोलत होते. आपल्याला कॉन्व्हर्सेशनचा पार्ट होता येत नाही आहे, पटापटा बोलता येत नाही आहे, त्याची भीती वाटायची. सो पहिलं वर्ष खूप तसं टफ गेलं. काय केलंस तू मग त्यावेळी? आमची जी परीक्षेची पद्धत होती त्याच्यात शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी सगळं काम प्रेझेंट करायचं असायचं. सो तेव्हा ज्युरी जे बोलायचे ते सगळं म्हणजे प्रेझेंटेशन इंग्लिशमध्येच व्हायचं. सो हळूहळू प्लस मित्रमैत्रिणी होत गेले. मग लक्षात आलं की इंग्लिश नाही आलं तरीसुद्धा मित्रमैत्रिणी होऊ शकत आहेत. मग हळूहळू ती भीती कमी झाली. म्हणजे हळूहळू मग ती भीती कमी कमी होत गेली. तर तुझं शिक्षण काय, कुठून? माझंही मराठी माध्यमात झालं. कुठली शाळा? अक्षरनंदन. अक्षरनंदन. वा वा वा. आणि मग तुला असा काही त्रास बदल होत असताना? बदल होता अर्थातच. पण म्हणजे मराठी माध्यमातून शिकलं. जसं ती म्हणली की शाळेत असताना फार काही वाटत नव्हतं, पण आय थिंक 11वी 12वीत गेल्यावरच ते थोडं जाणवायला लागलं. पण मग असंही होतं ना की कॉम्प्लेक्स प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा असतोच. सो त्याच्यापैकी तो एक होता. म्हणजे तसे 100 होते. त्यामुळे म्हणजे मला नाही वाटत की मराठी मीडियममुळे माझ्या आयुष्यावर काही परिणाम. फायदे नक्की झाले. थोडेसे काही ठिकाणी अडचणी पण आल्या. पण आणि एकतर आम्ही दोघी एकत्र होतो त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये आपण एकमेकींशी इंग्लिश बोलूया, मग अशा खूप गोष्टी केल्या. अशा गोष्टी करत करत आता तुम्ही MIT मध्ये कसं काय गेलात ते जरा सांगा. MIT मध्ये आम्ही दोघींनी प्रॉडक्ट डिझाईन केलं. आता डिझाईन म्हणजे आपल्या सगळ्यांना फॅशन डिझाईन मोस्टली सगळ्यांना माहिती असतं. तर फॅशन डिझाईन हा डिझाईन मधला एक प्रकार झाला. त्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन येतं, ग्राफिक डिझाईन येतं. डिझायनिंग म्हणजे काय असतं? म्हणजे डिझाईन म्हणजे काय? सो डिझाईनमध्ये एस्थेटिक्स म्हणजे एखादी वस्तू कशी दिसेल, चांगली दिसली पाहिजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहेच. पण कॉलेजला जाऊन आम्ही त्याच्याहून एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे युजर. म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट, कुठलीही वस्तू यूज करणारा माणूस सगळ्यात महत्त्वाचा. खरं तर त्या माणसाला तो आवडला नाही, त्याला त्याचा उपयोग नसेल तर त्या प्रॉडक्टला काही अर्थ नाही. ती म्हणली तसं एस्थेटिक्सपेक्षा जी डिझाईन प्रोसेस शिकलो आम्ही, की खुर्ची डिझाईन करायची म्हणजे बसून पेपरवर एक छान दिसणारी खुर्ची काढू असं नाही. तर ती खुर्ची कोण वापरणार आहे? लहान मुलं वापरणार आहेत का मोठी माणसं वापरणार आहेत? मग त्यातनं युनिव्हर्सल डिझाईन जे आम्ही आता पण की हीच खुर्ची लहान मुलं, म्हातारी माणसं, एखादा व्हीलचेअरवरचा माणूस असेल तो, असा सगळ्यांना कशी वापरता येईल आणि मग ती छान कशी दिसेल. अरे म्हणजे आम्ही खुर्चीची घडी करतो, उघडतो, पण तुम्ही म्हणजे त्याला किती विचार करता ना एखाद्या गोष्टीचा. आम्हाला कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला सगळ्यात छान डिझाईनचं एक्झाम्पल सेफ्टी पिन द्यायचे. की म्हणजे टोकदार पण आहे पण ती बंद असल्यावर लागत नाही, त्यांनी काम पण होतं, बरोबर स्प्रिंग असते, थोडासाच फोर्स लावायला लागतो. सो हे म्हणजे ऑप्टिमम डिझाईनचं उदाहरण म्हणून आम्हाला हे सांगायचं. आणि असं म्हणतात ना की सेफ्टी पिनचं डिझाईन कितीतरी वर्षात बदललेलं आहे. करेक्ट. हो, सेफ्टी पिन तशीच राहिली आहे. याचा अर्थ असा की ते डिझाईन खूप छान आहे. जान्हवी, आता आपण तुमच्या प्रॉडक्टकडे येऊया की कर्णबधिरांसाठी एखादं प्रॉडक्ट डिझाईन करावं ही कल्पना कशी सुचली? म्हणलं तसं आम्हाला दोघींना परफॉर्मिंग आर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता. म्हणजे मी डान्स करायचे, ती ॲक्टिंग करायची, ती शास्त्रीय संगीत पण शिकलेली आहे. तर आम्ही एकदा आय थिंक यशवंतरावलाच बहुतेक एक कार्यक्रम बघायला आलो होतो. डान्सचा कार्यक्रम होता, कथकचा कार्यक्रम होता. आणि तिकडे एक जो ग्रुप होता तर त्यांचा डान्स झाला आणि त्यांनी शेवटी अनाऊन्स केलं
की ह्या डान्समधल्या सगळ्या मुली कर्णबधीर होत्या. आणि मग नंतर रिअलाईज झालं की त्यांची जी गुरु होती ती समोर बसली होती आणि ती त्यांना काउंट्स दाखवत होती. सो ती त्यांना कंटिन्युअसली 1, 2 जो ठेका असतो आपला तो ती दाखवत होती. आणि त्या पूर्ण वेळ, आता ती समजा इथे बसली होती, त्या पूर्ण वेळ तिच्याकडे बघून डान्स करत होत्या, कारण अर्थातच त्यांना संगीत काहीच ऐकू येत नव्हतं. आणि तेव्हा कॉलेजमध्ये आमचा एक कोर्स चालू होता, डिझाईन फॉर स्पेशल नीड्स असा. जसं मगाशी आपण बोललो की डिझाईन म्हणजे नुसतं एस्थेटिक नाही, तर नीड्स समजून घेऊन, युजर्सला समजून घेऊन करणं. तर मग आम्हाला दोघींना वाटलं की अरे हा छान प्रॉब्लेम आहे, छान म्हणजे इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्यासाठी, कोणी कदाचित केला नसेल पूर्वी. की ह्या मुलींना जो पहिला प्रश्न आम्हाला पडला की ह्यांना गाणं ऐकू येत नाही, तर त्यांना मजा येते का खरंच डान्स करायला? कारण आपण जेव्हा पहिल्यांदा डान्सविषयी तेव्हा आपल्याला आपलं आवडतं गाणं आठवतं किंवा आपलं आवडतं गाणं लागलं की आपल्याला डान्स करा असं वाटतो. आम्हाला वाटलं की मे बी त्यांना कंपल्सरी केलं असेल शाळेतनं की नाही नाचायला, म्हणून आम्ही त्यांची प्रॅक्टिस बघायला गेलो. आणि तेव्हा आम्हाला कळलं की त्या इतक्या उत्साहाने, इतक्या त्यांना आनंद होत होता डान्स करताना की नव्हतं ते कंपल्सरी केलेलं नव्हतं. आणि मग आम्हाला असं वाटलं की त्या डान्सला त्याच्या प्युरेस्ट फॉर्ममध्ये एन्जॉय करतायत. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही सप्लिमेंटची गरज नाही आहे, संगीताची गरज नाही आहे किंवा आवडत्या गाण्याची गरज नाही आहे. त्या ह्या डान्ससाठी करतात. आणि मग आम्हाला खूप छान वाटलं की ह्यांना नक्कीच मदत करायला आवडेल असं. आणि मग ते कॉलेज प्रोजेक्टसारखं सुरू झालं. म्हणजे तेव्हा आम्हाला की कर्णबधिरांसाठी काहीतरी काम करू, ह्याच्यापेक्षा आपण डान्सर्ससाठी काहीतरी काम करू, अशी खरं तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. मग पुढं काय झालं? मग आम्ही त्यांच्या शिक्षिका आणि त्यांना खूप त्रास द्यायला लागलो. सारखं आम्ही शाळेत जायचो, बघायचो कसं शिकतायत, काय कशाचा आधार घेऊन शिकवतायत त्या टीचर. तेव्हा आमच्या लक्षात आलं की कुठलं पण गाणं सुरू झालं की पहिल्यांदा लाऊडस्पीकरच्या ज्या भिंती म्हणजे सरफेस असतो त्याला हात लावून त्या रिदमचा अंदाज घेत आहेत. सो व्हायब्रेशन्स साऊंडला खूप रिलेट करत होते त्या मुली. सो मग आम्ही विचार केला की मग हे आपण सोल्युशनमध्ये कसं करू शकतो की आता त्यांना डान्स आवडतो तर पण जो फक्त प्रॉब्लेम दिसतोय की त्या कोणावर तरी डिपेंडंट आहेत, तर मग त्यांना इंडिपेंडेंटली नाचता येईल असं काय करू शकतो. सो मग आम्ही विचार केला जर कोरिओग्राफी काउंट्स आहेत ते समजा आपण व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट करून समोर त्यांच्यापर्यंत पोचवले तर जो रिदम आपल्याला ऐकू येतोय तो त्यांना फील होईल, जाणवेल हातावर. आणि तसा पहिला बँड बनवला आम्ही. खूप वाईट दिसणारा एक प्रोटोटाईप घेऊन, अशा वायर वगैरे बाहेर येत होत्या त्यातनं, त्या घेऊन आम्ही त्या मुलींकडे गेलो आणि मग त्यांनी खूप उत्साहाने तो ट्राय केला आणि पहिल्यांदा त्यांच्या ताईकडे न बघता नाचल्या. त्याच्या आधी कुठल्याच प्रोजेक्टचं खरा असा उपयोग होताना आम्ही पाहिलंच नव्हतं आणि कधी एवढं केलं पण नव्हतं काम त्याच्यावर. म्हणजे त्यात पण असं झालं की हा प्रोजेक्ट आम्ही खूप पॅशनेटली केला. आम्हाला असं खूप वाटतं हे कमाल, फारच छान बनलाय वगैरे. आणि आम्हाला त्याच्यामध्ये C ग्रेड मिळाली दोघींना. C ग्रेड हे करून सुद्धा C ग्रेड. आणि जे एक्सटर्नल फॅकल्टी याचे त्यांनी खूप आम्हाला बोलले पण की तुम्ही किती वाईट बनवलंय ते म्हणून. अरे बापरे. तेव्हा कॉलेजच्या आयुष्यात हा फारच सेटबॅक होता. म्हणजे आम्हाला वाटलं की हां ठीक आहे, सगळे प्रोजेक्ट्स गेले, तसा एक प्रोजेक्ट गेला. पण मग आमच्या HODनी जेव्हा तो बघितला तेव्हा ते म्हणले की नाही, तुम्ही ग्रॅज्युएशन प्रोजेक्टसाठी हाच घ्या, हाच पुढे ह्याच्यावर काम करा. आणि आम्हाला दोघींचा आवडीचा विषय होता त्यामुळे आम्ही लगेचच म्हणलं चला करूया. त्यामुळे मग पुढे जाऊन जेव्हा हा कॉलेज प्रोजेक्टचा एक पाऊल पुढे गेला तेव्हा मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन ॲप्लिकेशन्स इंटिग्रेट करून त्याला मग ब्ली वॉच असं. ब्ली का बरं? ब्लीचा अर्थ आहे कलर्स. अच्छा. पण खरी गोष्ट सांगायची तर आम्ही जेव्हा ब्ली निवडलं तेव्हा त्याला काही विचार नव्हता, आम्हाला माहित नव्हतं. त्याचा डोमेन नेम मिळाला म्हणून ब्ली घेतलं. बरं, आता तुम्ही त्याच्यात काय काय इंटिग्रेट केलं त्या प्रॉडक्टमध्ये? डोरबेल फॉर एक्झाम्पल.
अच्छा. किंवा इंटरेस्टिंग एक एक्झाम्पल की आई बाबा दोघंही जर कर्णबधीर असतील तर त्यांना खूप वेळेला कळत नाही की बाळ कधी रडतंय. तर मग ते काय करतात की दोरा बांधून ठेवतात हाताला पायाला आणि दुसरं टोक आईच्या हाताला असतं. मग ते हल्लं की त्यांना कळतं. सो मग असे जे साऊंड्स आहेत वेगवेगळे हे युजरकडनं कळत गेले आम्हाला जितक्या लोकांना भेटलो की हे साऊंड पण आपण व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. बरं, म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचा समजा डोअरबेल आहे, म्हणजे समजा मी कर्णबधीर आहे, ओके, आणि माझ्या घरी एक मूल आहे आणि माझ्या घराला डोअरबेल आहे, तर ते जे साऊंड्स असतात ते साऊंड्स ते कस्टमाइज करून त्या बँडमध्ये येतात. हो. सो बँड आहे तो आपल्या कानासारखा ऐकत असतो आजूबाजूला सतत. आणि जे साऊंड्स महत्त्वाचे आहेत, जे नोटिफाय करणं गरजेचं आहे, असे साऊंड्स जेव्हा तो डिटेक्ट करतो तेव्हा तो व्हायब्रेट करून त्या युजरला सांगतो की अरे. जेव्हा मी युजर्स बरोबर ॲक्च्युली युजर्स ते वापरायला लागले किंवा काम सुरू झालं तेव्हा खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या की काही काही हाऊसवाईफ्स होत्या, त्यांनी सांगितलं आम्हाला कुकरची शिट्टी पाहिजे, ज्याचा आम्ही नव्हता विचार केला. क्या बात, क्या बात. पण स्टार्टअपच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही नीड ओळखलीत, मार्केट पेन ओळखलं तुम्ही, बरोबर, की काय गरज आहे. पण मग यातनं कंपनी सुरू करावी अशी चालना कशी मिळाली? म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट म्हणून काम करत होतो तेव्हा खूप छोटं स्वरूप होतं. सो आम्हाला मेन कंपनी स्थापन करण्याचं कारण होतं की आम्ही फंडिंग बघायला लागलो होतो आणि खूप ठिकाणी फंडिंग देण्यासाठी तुम्हाला एक लिगल एंटिटी असायला पाहिजे असं होतं. सो मग म्हणून त्यावेळेला खरं तर कंपनीची सुरुवात केली. पण लिगल एंटिटीपेक्षा एक स्ट्रक्चर वेमध्ये आपण ह्याच्यावर काम करूया, बघूया हा प्रोडक्ट कुठपर्यंत जातो आहे असं कुठेतरी डोक्यात होतं. आता दोघी डिझायनर्स होतो आम्ही अनायसे, आणि तसं डिझाईनच्या बिझनेसला भांडवल कमी लागतं, लॅपटॉप्स असले की चालतं, म्हणून आम्ही डिझाईनचे प्रोजेक्ट्स घ्यायचो, ते करायचो, त्यातनं मिळणारे पैसे ह्याच्यात टाकायचो, ह्याच्यावर काम करायचो. पण मग हळूहळू खूप फाईट मारली आम्ही आणि मग पहिलं फंडिंग मिळालं टाटा ट्रस्टचं. सोशल अल्फा म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडनं पहिलं मिळालं. ते मिळाल्यावर लगेचच IIT मुंबईमधनं पण मिळालं आणि मग काही ग्रांट्स पण मिळाल्या. आणि आत्ता म्हणजे आता मी समजा तुमचा युजर आहे तर मला तुमचा प्रॉडक्ट लावल्यावरती काय काय ॲडव्हान्टेजेस मिळणार? सो त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे फीचर्स परत ॲड करत गेलो जसं जसं. आता एक महत्त्वाची गोष्ट की आम्ही दोघी डिझायनर्स असल्यामुळे आपण काहीतरी मस्त टेक्नॉलॉजी बनवू असं आमचं मोटिवेशन नव्हतं सुरुवातीपासून. आमचं मोटिवेशन होतं की आपण जो प्रॉब्लेम घेतला आहे त्याच्यासाठी सोल्युशन आपल्याला मिळालं पाहिजे. त्यामुळे ही एक टेक्नॉलॉजी झाली. मग त्यात आम्ही काही फीचर्स ॲड केले, जसं टॉक बॅक फीचर, की जसं आपण बघितलं की त्यांना बोलताही येत नाही किंवा अ लॉट ऑफ टाइम्स दे चूज नॉट टू टॉक. तर अशा वेळेला वॉचमध्ये काही वाक्य जी नेहमी लागतात अशी स्टोअर करून ठेवायची आणि फक्त ती क्लिक करून ते वॉच बोलतं तुमच्यासाठी की मी कर्णबधीर आहे, तुम्ही लिहून दाखवता का प्लीज. मग दुसरं एक फीचर की ज्याच्यामध्ये पॅनिक स्विच आहे की त्यांच्या घरच्यांना खूप काळजी वाटते एकटे घराबाहेर पडतात तेव्हा, सो मग तो पॅनिक स्विच असं इंटिग्रेशन होत गेलं म्हणून त्याला डिझाईन प्रोसेस असं. आणि आज किती असे फीचर्स आहेत? असे 4 आहेत आता. 4 म्हणजे पहिला व्हायब्रेशन, व्हायब्रेशनचा आहे, दुसरा ह्याचा टॉक बॅकचा आहे, तिसरा पॅनिक स्विचचा आहे आणि चौथा आपला डान्सचा. चौथा डान्सचा. अच्छा, त्याच्यापासून सुरुवात केली शेवटी. मी तो डान्स वेगळा ठेवलाय तुम्ही. पण तुमचे अजूनही काही प्रॉडक्ट्स आहेत बरोबर, ते कुठले कुठले आहेत प्रॉडक्ट्स? म्हणजे ब्ली वॉचच्या व्यतिरिक्त? त्याचं असं झालं की ब्ली वॉचवर जेव्हा काम करायला सुरुवात केली आम्ही तेव्हा मुंबईला एक इन्क्युबेटर होता झोन स्टार्टअप्स म्हणून, तिथे पहिल्यांदा आम्ही गेलो आणि ऑफिससारखी प्रॉपर सुरुवात झाली. तेव्हा आम्ही पहिला डेफ एम्प्लॉई घेतला. सो मग अजून एक घेतला. मग त्यांच्याबरोबर काम करता करता लक्षात आलं आमच्या की ही जी नीड आपण आयडेंटिफाय केली ती सोडूनसुद्धा खूप गोष्टींवर आपण काम करू शकतो. त्याच्यातलं एक होतं की लँग्वेजेसची डेव्हलपमेंट, लिंग्विस्टिक डेव्हलपमेंट खूप कमी होते, कारण ऐकून बोलायला शिकतो ना आपण, तसं
कर्णबधीर लोक ऐकून बोलायला शिकत नसल्यामुळे त्यांची खूप स्लो डेव्हलपमेंट होते. त्यामुळे आजूबाजूला काय चाललं आहे किंवा वाचून पटापटा कळत नाही. त्यामुळे ते आमचे टीममेट्स आम्हाला प्रश्न विचारायचे, इस्रो काय आहे, महात्मा गांधी कोण आहेत. सो आम्हाला वाटलं की अरे खूप तसे तर बेसिक क्वेश्चन्स आहेत ते, पण मग लक्षात आलं की ह्याच्यामुळे ते नॉलेज पोचत नाही आहे त्यांच्यापर्यंत. मग आम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात केली इंडियन साईन लँग्वेजमधनं, ज्याच्यात आम्ही युजर्सकडनं क्वेश्चन्स घ्यायचो आणि त्यांची आन्सर्स इंडियन साईन लँग्वेजमध्ये बनवायचो. सो असं करता करता आमचे जवळजवळ 2500 इंग्लिश वर्ड्सचे मीनिंग वगैरे असे खूप व्हिडिओज बनले आमचे. आणि मग ह्या व्हिडिओचं करायचं काय, आणि हे सगळ्यांना उपयोगी पडणार होते खरं तर, म्हणून मग आम्ही एक ॲप डेव्हलप केली ज्याचं नाव ब्ली TV ठेवलं. ब्ली TV. सो अँड्रॉईड ॲपनी सुरुवात केली आम्ही. मग त्याची वेब ॲप पण लॉन्च केली. आणि आत्ता रिसेंटली आम्ही त्याच्यावर इंग्लिश लर्निंग कोर्सेस, सॉफ्ट स्किलचे कोर्सेस पण सुरू केलेत. आणि ह्याचंच एक एक्सटेन्शन म्हणजे ब्ली TV लायब्ररी, जे आम्ही पुण्यातल्या सगळ्या डेफ शाळांमध्ये सुरू केलं आहे. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना लायब्ररीत जाऊन आपल्याला आवडतं ते पुस्तक वाचायचो. डेफ मुलांना पुस्तक वाचणं कॉन्सेप्ट थोडी हेवी आहे, तर मग त्यांना अभ्यासाच्या बाहेरच्या गोष्टी जर माहिती करून घ्यायच्या असतील तर कशा करणार. म्हणून मग त्या ठिकाणी ब्ली TV लायब्ररी आम्ही त्यांना इंट्रोड्यूस केलं आहे आता, ज्याच्यावर त्यांना सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. आणि आता आम्ही थोडं करिक्युलमला सपोर्ट होईल असेही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हे सगळे साईन लँग्वेजमध्ये? सगळे साईन लँग्वेजमध्ये. पण ही साईन लँग्वेज काय सोपं नाही. आणि तू मगाशी उल्लेख केलास इंडियन साईन लँग्वेज, हे काय प्रकरण आहे? इंडियन साईन लँग्वेज ही वेगळी भाषा आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की कर्णबधीर लोक खुणांमध्ये बोलतात, तर त्या खुणा नसतात, ती खुणांची भाषा आहे वेगळी. आणि ती प्रत्येक देशात वेगवेगळी असते, कारण ती खूप कल्चरल, म्हणजे कल्चरशी खूप त्याच्यावरनं एक्स्ट्रॅक्ट केलेली असते. शब्दांच्या भाषेसारखीच असते. हो. पण म्हणजे ही मराठी साईन लँग्वेज का असं विचारतात काय काय? नाही, ही इंडियन साईन लँग्वेज. म्हणजे मी मराठीतला शब्द ट्रान्सलेट केला तरी त्याची साईन तीच आहे, इंग्लिशमधला केला तरी तीच आहे. त्याचं वेगळं ग्रामर आहे. सो जेव्हा साईन लँग्वेज शिकतो तेव्हा आपण जसं व्याकरण शिकतो तसं साईन लँग्वेजचं वेगळं व्याकरण आहे. तर आता हे आमच्यासाठी पण खूप नवीन होतं, खूप इंटरेस्टिंग होतं. आणि टीममध्ये डेफ लोक असल्यामुळे आम्ही आपोआप ती भाषा शिकत गेलो. तुम्हाला टीममध्ये डेफ लोक घ्यावीशे का वाटले? परत सेमच गोष्ट की म्हणजे ज्यांच्यासाठी करतो त्यांच्याबरोबर असायला पाहिजे. बरं, आय थिंक युनायटेड नेशन्सचा एक जो डिसेबिलिटीजवरती एक आहे, तर त्याची टॅगलाईन सुद्धा तीच आहे की नथिंग फॉर अस विदाऊट अस. सो की खूपदा असं आपल्याला होतं की आपल्याला वाटतं अच्छा हा व्यक्ती अंध आहे, मला असं वाटतंय की ह्यानी त्याला उपयोग होईल, पण त्याला असं वाटतंय का? अनेकदा असं होतं की फॉर एक्झाम्पल डेफ लोकांसाठी पहिलं सोल्युशन आपल्या डोक्यात येतं हिअरिंग एड्स. पण जेव्हा आम्ही बोललो लोकांशी तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही, खूप लोक हिअरिंग एड्स वापरत. म्हणजे स्टॅटिस्टिकली सुद्धा भारतामध्ये 2% कमी कर्णबधीर लोक हिअरिंग एड्स वापरतात, कारण ते खूप कम्फर्टेबल असतात न ऐकू येण्यात. म्हणजे त्यांना नाही ऐकायचं. मला जर का उद्या कोणी आपल्याला येऊन सांगितलं 1/6 सेन्स आहे तुझ्याकडे नाही आहे पण घे ना तुला देतो, तर आपल्याला वाटेल नको, हे 5 आहेत ते मी खूप कम्फर्टेबल. सो तो एन्फोर्स्ड एक सेन्स असतो जो त्यांना नको असतो. ओके. कारण काय की लहानपणापासून त्यांचा मेंदू ट्रेंडच नाही आहे ऐकण्यासाठी. आता अगदी लहानपणी जर का दिलं तर खूप लोकांना फायदा होतो, कारण तसा मेंदू ट्रेन होत जातो. पण समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीला हिअरिंग एड दिलं तर आता उदाहरणार्थ आपण बोलतोय आणि तिकडे समजा मोबाईल फोन वाजायला लागला तर आपला मेंदू ट्रेंड आहे की तो इग्नोर करून ह्या कॉन्व्हर्सेशन. पण त्यांना असं होतं की मग सगळेच आवाज फिरायला लागतात, मग त्यांनी डोकं दुखतं. तो हा जो युजर एक्सपिरियन्स आहे एखाद्या प्रॉडक्टचा, तो जेव्हा आम्ही स्टडी केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे जे सूत्र आहे की नथिंग विदाऊट अस, नथिंग फॉर अस विदाऊट अस, हे किती महत्वाचं आहे. सो त्याच्यासाठी म्हणजे अजूनही आम्ही म्हणतो की डेफ
जो आम्ही पहिला घेतला टीम मेंबर, ती आमची सगळ्यात चांगली स्टेप होती आमच्या इन्व्हेस्टमेंट होती. करेक्ट. आणि साइन लँग्वेज शिकलो आम्ही, त्यामुळे सुद्धा खूप फायदा झाला. खूप वेळेला आधी काय व्हायचं ना, की मी म्हणले तसं आम्ही जास्तीत डेफ लोकांना भेटायला लागलो, तेव्हा एक थोडा रेझिस्टन्स असायचा. पण जेव्हा आम्ही साइन लँग्वेज शिकलो आणि आम्ही गेल्यावर डायरेक्ट त्यांच्याशी साईनमध्ये बोलायचो, तेव्हा खूप असे इन्साइट्स मिळाले जे त्यांनी आम्हाला आधी सांगितले नव्हते किंवा आम्ही मिसइंटरप्रेट केले होते. बरं. ते कारण प्रत्यक्ष कम्युनिकेशन होतं ना, की तुमच्या भाषेत आम्ही बोलतो तुमच्याशी, त्यामुळे डायरेक्ट कळतं की तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं. तर तो खूप फायदा झाला आमचा डेफ एम्प्लॉय घेतल्यामुळे. आज तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, त्यातले कर्णबधीर किती आहेत? साधारण आम्ही 9-10 लोक आहोत, त्यातले 4 जण कर्णबधीर आहेत. 4 जण म्हणजे 50% 4 जण टीममधल्या साधारण कर्णबधीर आहेत. येस. आणि तुमच्यात पण मजा होत असेल ना ग काहीतरी साइन लँग्वेज मधनं? हो, खूप छान लँग्वेज आहे ॲक्च्युली, खूप फन लँग्वेज आहे. आम्ही मुंबईला होतो तेव्हा आमचे 2 तिथे कर्णबधीर मित्र होते. तर लोकल्स जे असतात त्याच्यात एक डिसेबिलिटी कंपार्टमेंट वेगळं असतं. तर ते दोघं म्हणायचे तिथे गर्दी कमी असते, सो जाताना ते म्हणायचे की चला तुम्ही पण डिसेबिलिटी कंपार्टमेंटमध्ये चला. आम्हाला भयंकर भीती वाटायची की कळलं लोकांना तर काय म्हणजे. मग ते म्हणायचे की आता रूल्स सांगतो, फोन आला तर तुम्हाला ऐकू येत नाही आहे, उचलायचा नाही. किंवा भांडणं सुरू झाली तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला ऐकू येत नाही आहे, लक्ष द्यायचं नाही. चुकूनसुद्धा एकमेकींमध्ये बोलायचं नाही. पण ते करता करता त्यामुळे आमची साइन लँग्वेज पण सुधारत पण गेली. असं घडलं एकदा, म्हणजे आम्ही बसलो होतो आणि मागे काहीतरी पडलं जोरात आणि तिथे भांडायला लागले, तर आपला इतका नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की आवाज झाला की लगेच बघायचं. आणि आम्ही दोघींनी बघितलं आणि मग आम्हाला कळलं की आपल्याला आता हे झापणार आहेत. आणि मग त्यांनी आम्हाला खूप झापलं की आता नका येऊ तुम्ही. बरं, आता मला सांगा की तुमचं स्टार्टअप तुम्ही सुरू केलं, म्हणजे तुम्ही नोकरी करण्यापूर्वीच व्यवसाय सुरू केला. हां, मग असं आपल्याकडे एक पद्धत असते बरं का, की व्यवसाय वगैरे करायचा असेल तर आधी जरा नोकरी करा, मग अनुभव घ्या, मग काय स्वतःचं करायचं असेल तर करा, असं लोक सांगतात. तुम्हाला सांगितलं का? नाही. चांगली गोष्ट आहे. हा, मग तुम्ही डायरेक्ट कंपनीच चालू केली? खरं त्याचं असं आहे की कधी नोकरी केली नाही ना आम्ही, त्यामुळे माहितीच नाही आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की इझियर होतं की ते माहिती, ते विश्वच माहिती नाही. अज्ञानात सुख आहे ज्याला म्हणतात, तसं होतं आमचं. आणि घरच्यांना पण खूप त्याच्यासाठी क्रेडिट आहे. पण वेगळं काही ट्रेनिंग घेतलं का, म्हणजे टू बी अन एंटरप्रिनर काही ट्रेनिंग घेतलं का? ट्रेनिंगपेक्षा आम्ही खूप कॉम्पिटिशन्सला अप्लाय केलं. म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा फार विचार न करता आम्ही धडधड सगळीकडे अप्लाय करत गेलो, न घाबरता लोकांना भेटलो. आय थिंक त्याच्यासाठीचं ट्रेनिंग म्हणजे कम्फर्ट झोनच्या सतत बाहेर जाणं. रोज उठून एक गोष्ट केलीच पाहिजे जी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये नाही आहे. की म्हणजे आता सुद्धा अनेकदा आम्हाला असं होतं की खूप कम्फर्टेबल होतंय, काही रिस्क नाही घेते. तर ते एक खूप म्हणजे ते नवीन होतं शिकणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपण स्वतः सुरू करतो तेव्हा जे सेल्फ मोटिवेशन लागतं ते सतत स्वतःला रिमाइंड करणं की तू हे केलं नाही आहेस, आणि ती स्वतःची भीती स्वतःला असणं, हेच ट्रेनिंग खरं तर झालं. पण आजूबाजूला सगळी तुमच्या बरोबरची मित्रमैत्रिणी वेल सेटल होत असतील, चांगल्या पगाराची नोकरी घेतली असेल, अशा वेळी अशी भीती वाटली नाही का की आपल्या सेटलमेंटचं काय? वेल सेटल्ड आम्ही आत्ता नाही होत. त्यामुळे ती भीती खरं तर नाही वाटली. कधीतरी मोह व्हायचा की यार गाडी घेतली त्यांनी, म्हणजे आपण विचारही नाही करू शकत आत्ता, असं कधीतरी व्हायचं. पण हे परत जेव्हा कामावर आलो, परत जेव्हा ऑफिसला आलो, तेव्हा विसरून जायला होतं की एकदा काम सुरू केलं की आपलं ध्येय काय आहे किंवा काय आहे ध्येय कंपनीचं. आय थिंक कंपनीचं ध्येय हेच आहे की कर्णबधीर लोकांसाठी एक इन्क्लुझिव्ह समाज तयार करता यावा. त्यासाठी टेक्नॉलॉजी, अवेअरनेस, जे टूल्स असतील ते वापरून कर्णबधिरांसाठी एक इन्क्लुझिव्ह समाज आम्हाला एक सुरू. प्रॉडक्ट्सच्या बाबतीतलं ध्येय काय, त्याचं फ्युचर काय? प्रॉडक्ट्सच्या बाबतीतलं ध्येय
जे हार्डवेअर म्हणजे ब्ली वॉच आहे ते आता मॅन्युफॅक्चरिंगसाठी आम्ही डिझाईन करतो आहे. सो ते झाल्यानंतर ते लॉन्च करायचा प्लॅन आहे. ब्ली टी व्ही ऑलरेडी आम्हाला 10,000पेक्षा जास्ती लोक यूज करत आहेत, 30,000पेक्षा जास्ती लोक कनेक्टेड आहेत. सो ते भारतात शक्य तितक्या दुर्गम भागात पण पोचवायचं आहे आम्हाला, कारण खूप ठिकाणी इंटरप्रिटेशन सर्व्हिसेस NGOs अवेलेबल नाही आहेत. मग अशा लोकांना साईन लँग्वेजला तरी एक्सपोजर कसं मिळणार. सो डिजिटल चॅनल असल्यामुळे ती गोष्ट सोपी आहे की ही NGOs कसे मुंबईतले NGOs मुंबईत काम करतात, पुण्यातले पुण्यात करतायत, तसं न करता कोणी पण घरात बसून शिकू शकतं. सो ते जास्तीत जास्त ठिकाणी पोचवायचं आहे. आणि जो शाळांसाठी ब्ली टी व्ही लायब्ररी प्रोजेक्ट सुरू केला आहे तो सुद्धा आम्हाला आत्ता पुण्यात करतोय, मग महाराष्ट्र, मग भारतात सगळीकडे करायचं. असे सगळे प्लॅन आहेत. मला एक दोघींनाही हा प्रश्न आहे की व्यवसायात पडल्यावरती दोघी तुम्ही मुली, मग तुमची मुलींचीच कंपनी म्हणजे पार्टनर ही मुली, मग असं काही मुलगी आहे म्हणून तुमच्या क्षमता, तुमची कमिटमेंट याच्याबद्दल कधी शंका उपस्थित केले का कोणी? हा प्रश्न आम्हाला म्हणजे बरेचदा आम्ही आपापसात पण चर्चा केली आहे की खरंच असं झालंय का. पण म्हणजे आम्ही म्हणतो असं की इट्स अ पॅकेज, की मुलगी असण्याचा काही ठिकाणी तोटा झालाय, काही ठिकाणी 20 मुलं आणि मी एकटी मुलगी, त्यामुळे मी नोटीस झाले की मुलींचं स्टार्टअप आहे. सो दोन्ही आहे. पण तोटा म्हणण्यापेक्षा की काय, आमचं लहानपणापासून खूप नशिबाने घरी कधीच असं झालं नाही की तू मुलगी आहेस, पण त्यामुळे थोडंसं जरी बाहेर झालं की त्याचा प्रचंड त्रास व्हायचा, कारण ती सवयच नव्हती की मुलगी असल्यामुळे वेगळं ट्रीट करणं. किंवा जेव्हा इन्व्हेस्टर्सकडे किंवा असे गेलो, खूप लोक आम्हाला विचारायचे मग लग्न कधी, आणि आम्हाला असं वाटायचं की काय संबंध ह्याच्याशी, जरी लग्न झाली तरी त्याचा काय संबंध. मुलगी असल्याचा खूप मोठा फायदा असा आहे ना की कदाचित आम्ही जर मुलं असतो तर कदाचित घरनं तुम्ही जॉब करायला पाहिजे असं प्रेशर असतं, ते नाही आहे. ते नाही आहे म्हणजे आम्ही त्याला दोन्ही ह्यांनी बघतो की ठीक आहे आता ह्याचा फायदा होतोय तर करून घ्या. कर्णबधीर लोकांसाठी प्रॉडक्ट तयार करत असताना तू सांग मी डिझायनर म्हणून काय शिकले आणि तू सांग मी माणूस म्हणून काय शिकले. पेशन्स, खूप पेशन्स शिकलो. खूप पेशन्स. आणि तू डिझायनर म्हणून काय शिकलीस? एम्पॅथी, संवेदनशीलता. क्या बात, क्या बात. काम करत असताना लक्षात राहिलेला एक क्षण? हुबळीमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी चीफ गेस्ट नारायण मूर्ती होते आणि त्याच्या आदल्या दिवशी आमचं प्रेझेंटेशन होतं. सो त्यांनी ते पाहिलं होतं आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रोग्रामचं दीपप्रज्वलन करण्यासाठी आम्हाला दोघींना बोलवून घेतलं होतं की ह्या आपल्यामधल्या सगळ्यात छोट्या आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करू आपण. ते खूप लक्षात राहिलं. वा 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 वा. तू आता शब्द वापरलास एम्पॅथी. एम्पॅथी आणि सिम्पथी याच्यात फरक काय? एम्पॅथी म्हणजे मी उदाहरण देते. सिम्पथी म्हणजे मी समजा डेफ व्यक्तीला भेटले तर सिम्पथी म्हणजे ऐगो बघा ही डेफ आहे, ऐकू येत नाही बिचारी. आणि एम्पॅथी म्हणजे आपण तिच्या जागी स्वतःला इमॅजिन करणं आणि त्याच्यामुळे काय होतं लगेच सोल्युशन्स येतात. अच्छा तू डेफ आहेस, पेपर पेन आहे का, तिला लिहून दाखवते मी. ही एम्पॅथी, असं माझं इंटरप्रिटेशन आहे. फार चांगलं सांगितलंस तू. सिम्पथीमध्ये फक्त भावनाच वाहत असतात, एम्पथीमध्ये भावनांच्या बरोबर पर्याय शोधले जातात, आपोआप शोधले जातात. सिम्पथीमध्ये असं पण मला वाटतं थोडं की सिम्पथी थोडी आपण बाहेरनं बघतो, म्हणजे बाहेरची भावना आहे. एम्पथी थोडं आपण त्या जागी असतो. वा वा, क्या बात. आणि मेनली डिसेबल्ड कम्युनिटीसाठी आज आपल्या सगळ्यांची एम्पथीची खूप गरज आहे. सिम्पथी त्यांना इतके वर्ष खूप मिळाली आहे ज्याची ऑनेस्टली त्यांना सवय झाली आहे. मला सांगा, अभिमानाचा एखादा क्षण हा नारायण मूर्तींचा होता, अजून काही की जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण हे केलंय ना प्रॉडक्ट, ये कुछ काम किया है हमने?
आय थिंक अनेकदा युजर्सना भेटल्यावर पहिला प्रश्न विचारतात, तू डेफ आहेस? मग आम्ही म्हणतो नाही. मग तुझे आईबाबा डेफ आहेत? नाही. तुझ्या फॅमिलीत कोणी डेफ आहे? नाही. मग तरी तुम्ही आमच्यासाठी काम करताय? हे जेव्हा, आणि हे खूप अनेकदा अनेक लोक म्हणतात, पण त्याच्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो. एक रिसेंट पण मला जस्ट आठवला, जेव्हा हा शाळेतला प्रोजेक्ट सुरू केला आम्ही, तेव्हा रेडक्रॉस शाळा जी आहे तिथल्या मुख्याध्यापिका म्हणल्या की आम्ही खूप वर्ष या मुलांना शिकवतो आणि बाहेर गेल्यावर तरीसुद्धा त्यांना त्याचा उपयोग होत नाही आहे, पण तुम्ही 4च वर्षात हे इतकं चांगलं समजून त्यांच्यासाठी जे केलं आहे ते त्यांना खूप उपयोगी आहे फ्युचरमध्ये पण. तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं की म्हणजे जे करतोय आपण त्याचा खरंच उपयोग होणार आहे. ह्या सगळ्या कंपनीच्या कामामध्ये प्रॉडक्ट डिझायनिंग, मार्केटिंग, सगळं फंड रेझिंग, तुमच्यातलं कोणीतरी गाणी शिकलंय, कोणीतरी डान्स करतं. कोण गाणं शिकलंय? तू. आणि डान्स कोण करते? हां. मग त्याला वेळ मिळतो का? म्हणजे विरंगुळ्याला वेळ मिळतो का? गाणं मी लहान असताना शिकायचे, आता नाही शिकत. आता नाही शिकत. गुणगुणते? कधी कधी असताना. बरं. आणि तू डान्स माझा आत्ता वर्षभर बंद आहे, मला तो सुरू करायचा आहे. बरं. पण म्हणजे दोघी जणी हा जो भाग आहे आपल्या जीवनाचा तो पुढे ठेवणार आहात? हो, म्हणजे आम्हाला जाणीव आहे की या भागामुळेच ह्याला सुरुवात झाली होती खरं तर, त्यामुळे तो बंद नाही होणार. हां. आणि एक प्रश्न आहे की मगाशी आपण ते बोललो लग्न वगैरे सगळं, पण वैयक्तिक आयुष्यामधले टप्पे आणि एक एंटरप्रिनर म्हणूनचे टप्पे याची सांगड तुम्ही कशी घालणार? टप्पे खूप वेगळे आहेत. म्हणजे आत्ता माझं मागच्या महिन्यात लग्न झालं. म्हणजे मी आधी जेव्हा लग्नाचा विचार केला होता तेव्हा मी म्हणायचे की नाही, मी स्टेबल झाले किंवा पण ह्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर समजलं की हे अवघड असणार आहे प्रवास. इकडे जे कन्व्हेन्शनली जे सक्सेसेस मिळतात किंवा कन्व्हेन्शनली पर्सनल लाईफचे जे माइलस्टोन्स असतात ते कदाचित खूप उशिरा मिळतील किंवा कदाचित मिळणारही नाहीत. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं होतं. पण आता ते लक्षात आलं आहे की हे माइलस्टोन्स खूप वेगळे आहेत, ते माइलस्टोन्स खूप वेगळे आहेत. तर दोघांना सेपरेट ठेवूनच दोन्हीचा विचार, आणि अर्थातच त्यासाठी घरच्यांचा, माझ्या नवऱ्याचा तेवढाच सपोर्ट, त्यांना ते तेवढंच समजणंही महत्त्वाचं आहे. नक्की. म्हणजे थोडक्यात लाईफ डिझाईन करायला पाहिजे. तुला काय वाटतं? मध्ये माझं एकदा असं झालं होतं की खूप फ्रस्ट्रेशनचा एक दिवस होता की काहीच होत नाही आहे असं. तेव्हा ॲक्च्युली जान्हवीनीच, म्हणजे आम्ही असंच बोलत होतो तेव्हा तिचा एक खूप पटला विचार मला. ती मला म्हणली की आता सक्सेसचे जे पॅरामीटर्स आहेत ते डिसायडेड आहेत, पण ज्याच्यासाठी डिसायडेड आहेत ते पाथ पण डिसायडेड आहेत. आपण करतोय ते नवीन आहे, मग आपण ते पॅरामीटर्स कशाला फॉलो करायचे? बरोबर आहे. बरोबर आहे. आता ना अशी एक नुपुरा तू आयडिया कल्पना कर तुझ्या डोळ्याच्या समोर की तू अशी छान काम करतेस, हां, एकटीच आहेस किंवा अगदी जवळची माणसं आहेत आणि तुझा एकदम छान मूड वगैरे लागलेला आहे काम करता करता, हां, आणि एखादं गाणं तू गुणगुणतेस. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक. वाव 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 वाव, क्या बात आहे. फारच छान. मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांच्या मध्ये दडलेला एक राजहंस आहे
पण आपण स्वतःच स्वतःला कुरूप मानत असतो, आपण स्वतःला वेडे मानत असतो. म्हणजे आपल्यातल्याच क्षमता आपण पडताळून पाहिलेल्या नसतात, त्या शोधलेल्या नसतात. आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्या आवडीचं क्षेत्र मिळतं, आपल्या आवडीचे सहचर मित्र मिळतात, ते वातावरण मिळतं, त्यावेळेला तो प्रवास सुरू होतो त्या कुरूप वेड्या पिल्लाचा राजहंस बनण्याकडचा. आणि राजहंस बनणं म्हणजे फक्त बाह्य रंगामधला डौल नव्हे, तर राजहंस बनणं म्हणजे नवीन कल्पना, इतरांना उपयुक्त अशा कल्पना आपल्या मनात आणणं आणि त्या कल्पनांच्या मधून एक पूर्ण व्यावहारिक असा आकृतिबंध तयार करणं की त्या कल्पनेपासून त्याचा अनेकांना उपयोग होईल, तिथपासून तो उपयोग प्रत्येक माणसाबरोबर त्या प्रॉडक्टच्या द्वारा पोहोचेल. ही खरं म्हणजे सगळी त्या राजहंसाची भरारी आहे. तेव्हा तुमच्या दोघींच्या निमित्तानं आम्हाला हा जो आतला डौल आहे, जो बुद्धीचा डौल आहे, जो कल्पकतेचा डौल आहे, जो एम्पथीचा डौल आहे, हा खरा राजहंस आहे. त्यामुळे तो राजहंस तुम्हाला मिळाला, तुम्ही तो शोधलात, आमच्यापर्यंत तो पोहोचवलात, तेव्हा तुमच्या दोघींच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा राजहंस जो आहे, राजहंसाचं काय महत्त्वाचं सांगितलं जातं की त्याला निरक्षीर विवेक आहे. निरक्षीर विवेक ह्याचा अर्थ असा आहे की पाणी आणि दूध हे दोन तो म्हणे वेगळं करू शकतो. कवी कल्पना आहे, पण ते छान आहे की जीवनामधलं सत्व काय आहे, जीवनामधलं निस्सत्व काय आहे, जीवनामध्ये मला स्वतःसाठी काय करायचंय, जीवनामध्ये मला इतरांच्यासाठी काय करायचंय, हा जो सगळा आहे तो खूप महत्त्वाचा निरक्षीर विवेक आहे. एका बाजूला उद्योजक म्हणून माझं जीवन आहे, दुसऱ्या बाजूला व्यक्ती म्हणून माझं जीवन आहे. या दोघांमध्ये कधी मिसळायचं, कधी वेगळं काढायचं, हा विवेक सुद्धा तुम्ही आम्हाला शिकवताय. हा विवेक तुम्ही जगताय, तो कधी परिपूर्ण होणार नाही, त्यातही अडचणी येतील. पण राजहंसाची प्रत्येक भरारी तेवढीच डौलदार असते असं कोणी सांगितलंय. राजहंस सुद्धा वेगळ्या आकाशाचा शोध घेत नेहमीच पुढे जाऊ शकतो.